आरपीआय वीर योद्धा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिलचे हलगीनाद आंदोलन तात्पुरते स्थगित। दिनांक 2 एप्रिलचे खंडाळा तहसीलदार ऑफिस समोर तसेच पंचायत समिती खंडाळा या ठिकाणी पाडेगाव तालुका खंडाळा आंबेडकर सोसायटी येथील बेकायदेशीर वराह पालन हटवण्याबाबत निवेदन देऊनही कुठलीच प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे पाठीमागील 24 मार्च 2025 रोजी प्रशासनाला निवेदन देऊन अल्टिमेटम दिला होता की लवकरात लवकर पाडेगाव आंबेडकर सोसायटीमधील बेकायदेशीर वराह पालन हटवावे, अन्यथा येणाऱ्या 2 एप्रिल रोजी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी हलगीनाद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता। त्या अनुषंगाने प्रशासनाने ग्रामपंचायत पाडेगाव तालुका खंडाळा येथे मीटिंगचे आयोजन केले होते। त्या अनुषंगाने त्या मीटिंगमध्ये संबंधित वराह पालन मालक माने व इतर जणांनी लेखी आश्वासन दिले आहे की येणाऱ्या 20 दिवसात आम्ही पाडेगाव आंबेडकर सोसायटी लोकवस्तीमधील वराह पालन हटवू व तेथून दुसरीकडे 2-4 किलोमीटरवर शिफ्ट करू असे लेखी दिल्यामुळे दिनांक 2 एप्रिलचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच वीर योद्धा प्रतिष्ठानचे खंडाळा तहसीलदार ऑफिस समोर तसेच पंचायत समिती खंडाळा समोरील हलगीनाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे। ही मीटिंग घडून आणण्यामागे ग्रामपंचायत पाडेगाव सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच पाठीमागील निवेदन दिल्यानंतर हा विषय पत्रकार बंधूंनी उचलून धरल्यामुळे त्याला गती प्राप्त झाली। पाडेगाव आंबेडकर सोसायटीमधील बेकायदेशीर वराह पालन हटवावे यासाठी पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारे बातम्या प्रसिद्ध केल्या व हा विषय उचलून धरला त्यासाठी सर्व पत्रकार मित्रांचे मनपूर्वक धन्यवाद। पाडेगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये वीर योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब ढावरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडाळा तालुका अध्यक्ष तथा वीर योद्धा प्रतिष्ठान सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पवन धायगुडे पाटील, वीर योद्धा प्रतिष्ठान कोर कमिटी सल्लागार तथा आरपीआय तालुका सल्लागार अनिलजी केदारी, वीर योद्धा प्रतिष्ठान खंडाळा तालुका अध्यक्ष सलीमभाई शेख, वीर योद्धा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चांदभाई शेख, वीर योद्धा प्रतिष्ठान खंडाळा तालुका उपाध्यक्ष स्वप्नील जावळे, प्रफुल्ल जावळे, अवघडे साहेब, ओंकार धायगुडे, ग्रामविकास अधिकारी मॅडम पाडेगाव, बीट अंमलदार पाडेगाव भिसे साहेब, पोलीस पाटील पाडेगाव, सरपंच, उपसरपंच पाडेगाव आंबेडकर सोसायटीमधील ग्रामस्थ, आरपीआयचे व वीर योद्धा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। क्रांतिसूर्य न्यूज चॅनल सातारा। वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब ढावरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक निकाळे साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब वाळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले होते। की निवेदन देण्याचे कारण असे होते की आंबेडकर सोसायटीमध्ये त्या वराह पालनामुळे स्थानिक रहिवाशांना, कारण ते लोकवस्तीमध्ये असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा अत्यंत घातक त्यांना लोकांना सहन करावा लागत होता। त्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या। यासाठी ते लवकरात लवकर हटवावे यासाठी निवेदन दिले होते। त्यानंतर 24 तारखेला आम्ही प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता की येणाऱ्या 2 एप्रिल पर्यंत ते वराह पालन हटवावे, अन्यथा आम्ही 2 तारखेला खंडाळा तहसीलदार ऑफिस आणि खंडाळा पंचायत समिती या ठिकाणी हलगीनाद आंदोलन करणार होतो। परंतु आज दिनांक 1/4/2025 रोजी आज पाडेगाव ग्रामपंचायतच्या आदरणीय ग्रामविकास अधिकारी तसेच पाडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आमचे अण्णा तात्या यांनी मीटिंग घडवून आणली आणि मीटिंग घडवून आणल्यानंतर संबंधित जे वराह पालनाचे मालक आहेत